सोलरचीच मोटर लाईटवर चालू केली 3 HP ची. तर तुम्ही बघू शकता 380 फुटावर सोडलेले 3 HP ला फक्त सिंगल फेज सप्लाय बास होतो, फेज आणि आर्थिक. जर 5 HP हायब्रिड कन्व्हर्टर घेतलं तर त्याला 3 फेज सप्लाय लागतो. मग तो 2 फेज असला किंवा 3 फेज असला तरी चालू शकतोय. 7.5 HP ला पण 3 फेजचा सप्लाय लागतो. शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी युवराज बागल, काईट हायटेक पंढरपूरमध्ये आपलं स्वागत आहे. काका नाव काय आपलं? पांडुरंग श्रीधर काटकर. आपण पांडुरंग काटकर यांच्या शेतात आलोय. तर इंदापूर तालुक्यात आलोय आज आपण. आणि इंदापूर तालुक्यात शेजारीच निरा नदी आहे. पण निरा नदी आता सध्या पूर्ण कोरडी आहे, म्हणजे तिला कसलंच पाणी नाही. तुम्हाला त्याचा एखादा व्हिडिओ जाताना दाखवतो. तर इथं काकांचा बोर आहे. बोरमध्ये त्यांनी 380 फुटावर मोटर सोडलेली आहे सध्या, बरोबर आहे. CRI ची 3 HP सोलर त्यांना आलं होतं. त्यांनी CRI ची मोटर आज 380 फुटावर सोडली आहे. सध्या तुम्ही बघताय वर ढगाळ वातावरण आहे. इथल्या काही गावात काय पोझिशन झाली की पाऊस तर नाही, म्हणजे पाऊस खूप कमी पडतो इथं काही भागात, की पाऊस पडत नाही आणि ढगाळ वातावरणामुळे जे सोलर आहे ते कसलंच चालत नाही. आणि त्यामुळं काय होतंय की आता त्यांचं डाळिंब आहे, धड पाऊस पण नाही आणि सोलर आहे पण पूर्ण ढगाळ वातावरण आहे, त्यामुळं मोटर चालत नाही. तर मग त्याच्यावर काय ऑप्शन, तर म्हणून त्यांनी आपलं हायब्रिड कन्व्हर्टर घेतलेलं आहे. यात मी तुम्हाला काढले आणि जोडलेले आहे. आणि आपण इथं आर्थिंग दिलेली आहे आणि इथं सिंगल फेज सप्लाय दिलाय, फेज आणि आर्थिंग. 3 HP ला सिंगल फेजचा सप्लाय लागतो, लक्षात ठेवा. आपण इथं सिंगल फेजचा सप्लाय दिलाय आणि आता इथं साधारणतः 2900 RPM न मोटर चालू आहे आपली, हे तुम्हाला दिसत असेल. तर आता इथं तुम्हाला काळजी काय घ्यायची आहे की हायब्रिड कधी बसवायचं, की बाबा सोलर आहे, सोलर मोटर आहे, पाणी आहे, पण ढगाळ वातावरणामुळे जर मोटर चालत नसेल तर तुम्ही हायब्रिड कन्व्हर्टर बसवू शकता. हायब्रिड कन्व्हर्टरमुळे होतंय काय की इथं आता तुम्हाला दिसतंय 3 HP ची मोटर आहे, वर पूर्ण ढगाळ वातावरण आहे. आम्ही आता सोलरवर मोटर चालू केली पण पाणी वर येतच नव्हतं. चांगली 10 मिनिट मोटर चालू ठेवली पण सोलरवर थोडं सुद्धा पाणी वर आलं नाही. पण आता हीच आपण सोलरचीच मोटर लाईटवर चालू केली 3 HP ची. तर तुम्ही बघू शकता 380 फुटावर सोडलेले 3 HP ला फक्त सिंगल फेज सप्लाय बास होतो, फेज आणि आर्थिक. जर 5 HP हायब्रिड कन्व्हर्टर घेतलं तर त्याला 3 फेज सप्लाय लागतो. मग तो 2 फेज असला किंवा 3 फेज असला तरी चालू शकतोय. 7.5 HP ला पण 3 फेजचा सप्लाय लागतो. हायब्रिड कन्व्हर्टर म्हणजे काय की तुम्ही त्याला दोन्ही AC आणि DC सप्लाय देऊ शकता. मोटर AC आणि DC जोडू शकता. परत अजून एक हायब्रिड कन्व्हर्टरचा फायदा काय होतो की आता आम्ही परवा तुम्हाला दाखवलं, आज नाळ्यामध्ये आम्ही गेलेलो तर तिथं AC आणि DC सायमल्टेनियसली आम्ही सप्लाय दिलाय. तर ते निम्मा करंट DC आणि निम्मा AC म्हणजे दोन्हीचा मिळून करंट घेतं. म्हणजे जोपर्यंत सोलरची लाईट आहे मॅक्झिमम तेवढी सोलरची लाईट खेचून घेतं, जेवढी लाईट कमी पडते तेवढी AC ची लाईट खेचून घेतं आणि तुमची मोटर चालू ठेवतं. हायब्रिड म्हणजे काय, तर हे स्मार्ट हायब्रिड आहे. तुम्ही दोन्ही सप्लाय सायमल्टेनियसली देऊ शकता, दोन्हीची पॉवर ते सायमल्टेनियसली खेचून घेऊ शकतं. संध्याकाळी तुमची सोलरची लाईट पूर्ण डिम झाली, फक्त AC वर मोटर चालणार. दिवसा सोलरची लाईट जास्त असेल तर ते सोलरची जास्त खेचून घेणार, AC कमी घेणार. संध्याकाळी AC जास्त घेणार, DC बंद करणार. तर ते त्याच्या ते ऑटोमॅटिक सगळं ॲडजस्ट करतंय. तर अशा हायब्रिड कन्व्हर्टर कधी वापरायचा की बाबा पाणी आहे, बोरची मोटर आहे आणि ढगाळ वातावरण आहे पण मोटर चालवायची, त्यावेळेस तुम्ही हायब्रिड कन्व्हर्टर हे वापरू शकता. या व्यतिरिक्त काय डाऊट असेल तर आपल्या दिलेल्या पत्त्यावर संपर्क साधा. आज इंदापूर तालुक्यामध्ये आपण इन्स्टॉलेशन केलेलं आहे. या व्यतिरिक्त काय डाऊट असेल तर आम्हाला फोन करा. धन्यवाद.